तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचा सर्वे करा, शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. सर्वे करा, शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही, पण बापाला भाकर आहे. शेतकऱ्याची सून सासऱ्याला शिवे देते, शिवे द्यायची नाही काही. मरण कामून मला पुढे घालतो का काय, राहिला कसा, त्याच्याबरोबरचा एक नाही राहिला, घालते तो या मड्याव, म्हणू दे काही बी, पण भाकर आहे. आणि म्हातारा म्हणते थोडी बिघडती बरं का, थोडे हातपाय आपते ती, शिव्या बिव्या देती, एखाद दिवशी लईच आलती, पण दे बाय उलटी पोराला म्हणते घाल त्याच्या माड्यावच्या, आणि त्याला म्हणू ढोस. मी म्हणतो ढोस म्हणू नाही तर खोस म्हणू, चहा आहे. त्याच्या पुढचं ऐकलं होतं डोकंच बंद होईल तुमचं. 40% सर्व्हिसवाले रिटायर झाल्यावर वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन का, पैशाच्या घमेंडीत धर्मच नाही ना. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, कव्हाई पहा डोळे लाल. सोमवार सोडून, सासरवाडी सोडून दैवत नाही, कोणत्याशी नीट बोलायचं नाही, घमेंड. आपण त्याला रामराम घालू आणि त्याला बायको पावा. एक पोरा इंजिनियर केला, तो सासरवाडी राहायला गेला. एक पोरगी परीक्षेला गेली, आली नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला, तो का एक तमाशाला आला तर आला. आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे इकडाही नाही. म्हणजे दिंड्या वाढल्या का म्हणून महाराज, भजने नाही वाढले, दिंड्या वाढल्यात. अजून 5 वर्ष नाही या दिंडीवाल्यांना असे दिवस येतील, यांना एकट्याला झेंडा घेऊन जावं लागेल, लोकच नाही. काय झालंय, प्रत्येक मोबाईल बंद करे बरे, तुला मराठी कळत नाही का, प्रत्येक माणसाकडं सुप्त अहंकार झालाय. आपल्याला थोडं पुढं जायचं आहे, अभंग किचकट आहे, कारण अभंग माऊलीचा आहे. आणि भाग्यवान आहे आपण, गोरे साहेबांचं तृतीय पुण्यस्मरण एकादशीला आलं. आणि आजचा योगायोग असा आहे, शिवाय माऊलीची वारीची एकादशी. इथं दोन्ही मुद्दे आला, वद्य वारीची एकादशी आहे आणि एकादशीला पुण्यस्मरण आलं. योगायोगानं तुमचं दर्शन, माझं दर्शन, हाच लाभ. मला तुमचं दर्शन, हाच लाभ. आता थोडं पुढं सरकू आणि खट लावून देतो. त्याचा मुद्दा नीट आहे का, मुद्द्याला थोडं पुढं जातो. ज्ञान सोडून द्या, तो विषय नाही. शाळेतल्या वेळेतलं सोडून द्या, त्याचा काही विषय नाही. मला तुमच्या पुढं तो एकच मुद्दा मांडायचा होता. आपण देवाचं लेकरू आहे, पण आपण देव नाही, कारण आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आता याचं ज्ञान का नाही, उत्तर, आपण नेमके नाशक्या संसारात राहतोय. संसारात काही दम नाही. आता हे चाल, आणि संसार म्हणजे पराक्रम नाही, बावळटपणा झालाय लोकांचा. गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, या काही नवीन गोष्टी आहे का. एखाद्याला मुलगा झाला तर माणसं लगेच अख्ख्या पाहुण्यांना, मला मुलगा झाला बरं का, तो काही गड जिंकला का, एखादा काही क्रांती केली का, काही तुला गिरणी पुरस्कार द्यायचा का आतापर्यंत कोणालाच जमलं नाही. तुला एकट्यालाच जमलं का. तो आता बायको गेले म्हणलं पोरग होणारच ना, थोडं मागं पुढं होईल. पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोरग उतानं पडायला लागलं का टेटसला, पोर हसायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी ना, यानं मला पेसावलं. बायको करणं, बायको करणं, मुलगा होणं, हा पराक्रम नाही आहे. जाती देव उभं करून का थांब, हा पराक्रम नाही आहे. नर देहात येऊन माळकरी होणं हा पराक्रम आहे. धन्यामी जन्मालो दास विठोबा दिनालो, दास विठोबा दिनालो, दास विठोबा दिनालो. हा संसार आहे. संसार करणं हे नाही, गाड्या घेणं, बंगले माने कधी ध्यानात ठेवायचं, नाशकाचे ना तो. पण एक ध्यानात ठेवा, ज्यांचं पुण्यस्मरण आहे ना, आपल्या घरात नवरा बायको दोघंच राहतात तरी भांडणं आहे. इथं एकत्र कुटुंबाचा आदर्श आहे. हे ध्यानात ठेवा, आपल्या घरात नवरा बायकोचे दोघं जण तरी कोण चपाती भिकीत आहे, कोण पिठलं भिकीत आहे. बसलेले माणसं नाहीयेत, नाहीये. तो म्हणतो भाकर भाजली नाही, ती म्हणते तुला बाहेरची सवय लागली, हांडरसा. पण इथं 50 माणसांचं कुटुंब एकत्र ठेवणं हे सगळ्यात मोठा विचार. माणसं 50 सांभाळायचे महाराज, 50 बरं, 50 विचाराचे 50, आणि ती एक होते, एक गावच झालं ना. म्हणजे सुरेश भाऊ एक गावाचे करते होते. एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये हा कुटुंब एकत्र राहत नाहीत. 50 समजू नका तुम्ही त्याला. पुढे ऐका माझा मुद्दा. संसार करणं पराक्रम नाही, संसारात माणसं जोडणं पराक्रम आहे.
गाडी घेणं बंगला मान पोरगा झाला म्हणजे काही विशेष नाही झाला. तुला एका वेळेस एकच झालाय. तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर. तरी तू बावळाटवाणी हे काय गाडी घेणं बंगला मानणं. काही काही बाया तर म्हणत्या आमच्या तो लहान आहे, तर लहान आहे ना, तो लहान आहे, तर लहान दिखतो त्याच्या आजासारखा आहे. बावळ्याचा बाजार सगळा. हां, जेवढे त्याच्या आजात गुण होते ना तेवढे त्याचे. मला तर असं वाटतं बाई कधी कधी असं वाटतं बाई नक्की पप्याचा बाप आजा परत आला. आता तो फाशी घेऊन मी आला, तो का आला परत येईन? आणि आला तर तूच गाठ घेईन ना, त्याला गावाशी काय घेणार? या सगळ्या लबाड आहेत. 3 गोष्टी सांगा. आपला खिसार काय मा झाला, जग बुडालं. तुम्ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, आपण बुडालो, जग बुडालं. बोलता बोलता 3 वर्ष झाले. उगाच मागचं कुटुंब चांगलं आहे म्हणून ती परंपरा टिकली. एक ध्यानात ठेवा, 3 वर्ष चालता कोरोनाच्या काळाला 3 वर्ष झाले. सुरेश भाऊ सारखं व्यक्तिमत्व गेलं. मागचं कुटुंब चांगलं आहे म्हणून ती परंपरा टिकली. नाही तर बापाच्या नावेचे पैसे बुडवणारी माणसं आहेत. लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात, पांढरी केस काळी करीतात, मिश्या काढतात आणि स्वतःला शहाणे समजतात. हे ध्यानात ठेवा, दाबून मारला समाज, दाबून. लोक तुम्ही गुलाम झालात, गुलाम. तुमच्या माझ्या अंगात छत्रपतीचं 96 कुडी खानदान रक्त आहे. हे रक्तात लोक विसरलेत. शाळपाट झालं आपण, शाळपाट. आपल्याला छत्रपतीनं 3 गोष्टी शिकवल्यात. 1, सगळं विका, स्वाभिमान विकू नका. विका, हे गाड्या बिड्या बंगले विकल्यानं काय फरक नाही. लाचार जगू नका, हे छत्रपतीचं वाक्य आहे. आणि छत्रपतीनं आपल्याला दुसरी गोष्ट शिकवली, बुटाची पॉलिश करून जगा. बुटाची पॉलिश करून जगा, बुट चाटून जगू नका. आणि छत्रपतीनं आपल्याला तिसरी गोष्ट शिकवली, मोडायला शिका, वाकायला शिका. मोडायला शिकू नका. दुसऱ्याच्या लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या माणसाला काय धर्म कळतो? 32 रुपयाच्या 90वर बदलणारी माणसं काय गाजर धर्म कळत येईल ना. तुम्हालाही बधीर आहे, तुम्हाला काय माया पुढे बसलं का? खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. नाही, थोडं पुढं सरकवतो. आपण घुसणारे शब्दात ज्ञान नाही. पण इथं आलोय आपण सगळेजण एका देवाची लेकरं आहेत, पण आपल्याला ज्ञान नाही. कारण आपण राहतोय तो संसारच नाश काय. मला एक उत्तर द्या महिला मंडळ, पुरुष मंडळी. संसारात हाय काय? चला बोला, 5 मिनिटं घ्या. काय खरं आहे बोला. फक्त जन्माला येणे, मोठं होणे, शाळेत जाणे, नोकरी लागणे, बायको करणे, तिला पोरगा पैदा करणे, ते मोठं करणे, ते शिकवणे, त्याचं लगीन करून देणे, ती बाईनं बाळातीन होणे, त्याचा नातू आपण, त्याचं पोरगा आपण पाहणे, आपण बाबा होणे, अटॅक येणे, मरणे, दुसरा बाबा तयार होणे. नवीन काय? काही लोक म्हणतात ते माणसं जग सुधारलंय. सुधरू द्या. अजून लोक तोंडानं जेवतात. मग तुला पैशावाला जागा बदलव, चेंज द प्लेस, इकडे बंद कर, इकडे सुरू कर. अरे काय सुधारलं तुम्ही? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे इंद्रिकरचं कीर्तन, आपण खाली आलोय. आणि ते आपण आहे ना घाणीत जगतोय, घाणीत. संसार हा तुकोबरायच्या भाषेत दुःखाचाच आहे, कालही, आजही, उद्याही. आता पुढे सांगा, संसार म्हणजे लिंबाचं झाड आहे. लिंबाचं झाड, मूळ कडू, मूळ कडू, खोड कडू, फांद्या कडू, फुलं कडू, पानं कडू, रसई कडू. मग संसार म्हणजे लिंबाचं झाड. काही करा, गाडी घ्या, बंगला बांधा, बायको करा, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी हिटर फिटर, यार, वापे, चिंगड्या, कांदे, गोण्या, बकरं, अंडे, लाटणं, पळपट, ठुकणी, उशी, तवा, संडा, बाथरूम, किचन ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळं, उशी, गादी, तक्या, नळ्या, खांड, खुंड, बोंगलं, सुकट, हंड, टरफलं, नदी. काय सगळं? कारण महाराजांची भाषा आहे. 3 वाक्य आहे का? साखर कशातही घाला, गोडच आहे. कारलं कसंही खा, कडूच आहे. काय आपल्याकडं? आता घुसलो आपण पुढं. ते झाड जे आहे त्याचं उत्तर अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये आहे. ऐका, घरी गेल्या उचकायचा नंबर सकट आपल्याकडे. या फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांस आहे आणि त्या वांस झाडाला आपण पाणी घालतोय. आपण देवाचं लेकरू आहे पण देव नाही, कारण आपण ज्या झाडाखाली जगलोय ते झाडच वांस आहे.
त्या वाण झाडाचं नाव काय? पटापटा बोला. काय? तुम्ही आजारी आहे का? नाही. काय नाव आहे? संसार. त्या झाडाचं नाव काय? पटापटा बोला. संसार. झाड कसं आहे? वाण. झाडाला पाणी घातलं खाली काय जातील? कितीला आहे तू? 10वी. सेमी का मराठी? सेमीला आहे का? 10वीला आहे तू आता? फुल पाहिलं तो? फुल 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 कशाचं? झाड फुल कशाचं पाहिलं तो? अरे कोणत्या झाडाचं फुल पाहिलं? 10वीला गुलाबाचं बरोबर आहे. तसं ते 9वीलाच सुरू होतं. पाहिलं फुलाचे भाग किती? मुलांना फुलाला भाग किती? इंग्रजी सांगा मराठीत? मी सांगा इंग्रजी सांगा मराठीत? इंग्रजी सांगा. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलाला 4 भाग आहेत. बरोबर आहे. तू कितीला आहे? 6वी. बापाच्या बायकोस टिंबटिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? काय महाराज? आम्ही खरं बोलतो तर आम्ही आमच्या क्लिपा, आम्ही खरं बोलतो तर आमच्या बातम्या, आम्ही खरं बोलतो तर आमच्या गुन्हा, आम्ही खरं बोलतो तर आमचा गेम. सगळे पालक लोक मला बसलेले उत्तरदा शिकलेल्या बाया बिया सगळ्या फक्त सुशिक्षितपणाचं अवसान आणायचं. आणि तुम्हाला काही बोललं का तुमच्यावर झाला अन्याय, काही झालं का अन्याय, आणि तुम्ही ज्यांच्यावर अन्याय केला ते शब्द बोलती नाही. आणि तुम्हाला काही झालं का शब्दच पाठ केला त्यांनी. अन्याय आणि छळ. आता ज्याचा खरा छळ आहे तो पाणी याच्या आत नळावर बसवतो. अजून का म्हणून पाणी आहे ना, म्हणजे गारठून न्यायला त्याचा छळ नाही. द्या उत्तर बसलेले सगळे पालक वर्ग. आता फक्त लोक काय मारत, लाईट गेली ना वायरमॅनला घोडा, एस टी उभी राहिली ना ड्रायव्हर ओढून आणायचा. आता द्या उत्तर मला सगळेजण नुसत्या शहाणपणाच्या भाषा आणायच्या. शाळा सध्या कशा चालू आहे? ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? सगळे पुढारी कार्यकर्ते उत्तर द्या. शाळा कशा चालू आहे? शाळा कशा चालू आहे? ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे? ऑनलाईन आहे. पोरानं खरं बोला तुम्ही 5-6 जण. तुम्हाला गृहपाठ कशावर येतोय? कशावर येतो रे गृहपाठ तुम्हाला? मोबाईलवर. शाळा कशा चालू आहे? ऑफलाईन. तुम्हाला गृहपाठ कशावर येतो? ऑनलाईन. मग आता 5 मिनिटं शिक्षकाला गृहपाठ लिहून द्यायला वेळ नाही का? वेळ नाही का? मला तुम्ही बसलेले माणसं उत्तर द्या. जाऊ द्या मी गाढवचे. मोबाईलवर गृहपाठ यावा का? मग तुम्ही काय करीत होते इतके दिवस? काय करीत होते तुम्ही? आता लाईट गेली का ड्रायव्हर वायरमॅनला घोडा, एस टी उभी राहिली नाही का ड्रायव्हर वडून आणायचा. यांचं काय केलं तुम्ही? तुम्हाला मोबाईलवर पाठ येतो का नाही? किती मिनिटाचा? किती? 10वीवाला किती मिनिटाचा येतो गृहपाठ? 10 मिनिटाचा. बरोबर आहे. तू चॅटिंग किती टाइम करतो? लबाड बोलू नको. चॅटिंग करतो का नाही? मित्राशी चॅटिंग करतो का नाही? हां. किती टाईम? 1 तास. तू कितीला आहे? 10वीला आहे. गृहपाठ किती मिनिटाचा आहे? 10. तुझं चॅटिंग किती मिनिटाचं आहे? चॅटिंग करतो ना 1 तास. कोणाशी? आणि असं बोललं का इंद्रिकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, ठोकल्या आमच्या. ही वस्तुस्थिती आहे का नाही बोला? महिला मंडळ हे तुम्हाला मान्य आहे का नाही? मुलाला आपल्याला मोबाईल पासून बाजूला करायचंय का गुतवायचंय? बाजूला करायचंय. मग मोबाईलवर जर पोराला गृहपाठ आला नाही तर ते म्हणून चाकणवाले ध्यानात ठेवा. एका चांगल्या माणसाचं पुण्यस्मरण आहे 3रं. आणि एका चांगल्या माणसाचं, शिवाय शिवसेनेतले पहिले खासदार आहेत, पहिले आमदार आहेत, आणि एकत्रित कुटुंबातला माणूस आहे. त्यांच्या 3य पुण्यस्मरणाला सगळ्या नगरसेवक, सरपंच, बिरपंच, बाया बिया नीट आहे का? एक 2-3 दिवसात असा निर्णय घेतला पाहिजे सगळ्यांनी का शालेय परिसरात विद्यार्थ्याचा शिक्षकाचा मोबाईलच बंद पाहिजे. तुमचं काय मत? आणि हीच खरी सुरेश भाऊंना श्रद्धांजली होईल. तुम्ही जोपर्यंत ह्या पोरांचे मोबाईल चालू ठेवताना वाटूनच होणार. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला ना. तुम्हाला मान्य आहे का नाही बोला? 11 ते 5 यांना मोबाईलवर येतो गृहपाठ. कशाला अभ्यास करतील? 2.5 वर्षाच्या पोरांना मोबाईल खेळायला तर तुम्ही, आणि मूर्खासारखी म्हणते त्याला मोबाईल दिला ना अका स्वयंपाक होय तो रडत नाही. सांगाय तरी काही वाटतं का? आणि का रे बा म्हणे तो ऐकत नाही. ऐकत नाही? ऐकत नाही. 2.5 वर्षाचा पोरगा ऐकत नाही का तुझं? हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. वाघ होता वाघ, बिबट्या झाला बिबट्या.
विनोद नाही हो, ही काळाची गरज आहे. लोकांना राग येतो, येऊ द्या, माहिती 30 वर्ष गेले शिव्या खाण्यात, आता राहिलं काय आयुष्य 1-2 वर्ष. पण तुम्हाला जर बदलायचंच नसेल तर उपयोग नाही त्याचा. झाडच वांज आहे. इथं आलो आपण आणि त्या झाडाला खाली काय जातील रे? अरे झाडाला पाणी घातल्यावर खाली काय जातील? काय पोर रे, काय जाईल खाली? अरे मूळ 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 झाडाला पाणी घातलं आणि मुळी अज्ञान आहे. आणि आज आपण सगळी लोक अज्ञानात आहे. काय म्हणायचं तुम्हाला? अज्ञान आहे. कुठे आहे आम्ही? कुठे आहे? अरे तुम्ही आणि मी नाथे तोडल्यात. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा गैरहजर आहे. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. लोक फक्त कडक कपडे घालून निंडतात, नाही तर माणसं संपलेली आहेत. तुमचं काय मत आहे? थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून धाकटा त्याची गाडी वावरातून जाऊन देत नाही. अशी माया पुढे बसलेले आहेत. आत्ता मी नावासकट सांगाल, आपलं काम वेगळं आहे. फक्त शहाणपणाच्या भाषा करायच्या. तो त्या साहेबाचं काम करतोय म्हणून हा ह्या साहेबाच्या कामाला आडकुटी घालतोय. आपण खाली गेलोय किती याचा विचार करा. आपण वर गेलोय का? पुढे जाऊन सांगा झोंबल तुम्हाला. सुतक न धरेपर्यंत लोक गेलेत. आहेत का नाही बोला? आहेत का नाही? सुतक न धरेपर्यंत लोक खाली गेलेत. हे वरच्यांचं शिका. 3 महिने झाले कसे निवांत आहेत. आहे का नाही एकत्र सगळे? झाले आता 2-4 महिने निघून जातील. कुठे आम्ही? असं वाईट वाटेल तुम्हाला बोलल्यावर. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ गैरहजर होता. रडला तो. बरे रडला तो. रडला. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. मला तर काही पैसे घालायचे काही नव्हतं. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. त्यानं बाईशी बोलायचं नव्हतं तर बोलायचं नव्हतं. माझ्या वट्यावर येऊन बसला असताना तरी मला समाधान झालं असतं. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. इतके खाली गेले लोक. इतके थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडाय धाकट्याला 9,000 रुपये खर्च आला. इतके खाली. साखरपुड्याचा दिवस म्हणजे मुलीच्या आनंदाचा दिवस नाही. त्या मुलीचा साखरपुडा झाला तर ती मुलगी संध्याकाळी ढालतसा रडली. मला पैसे माझा बापच घालणार होता. दुश्मनी माझ्या बापाची माझ्या चुलत्याची होती. मी काय केलं होतं? मी तरी एक दिवस ते घर सोडून जाणार आहे. मी गावच सोडून जाणार आहे. माझ्या चुलत्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं, माझ्याशी जेवायचं नव्हतं, पण माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. खरं आहे का खोटं आहे? बोला तुम्ही. काहीच बोला नाही. आणि ती मुळी जी वाढली ती मुळी कशाची आहे? मुळीचं नाव तुम्ही सांगा. झाड कसं आहे? वाच. मुळी कशी आहे? अज्ञान. बोलत जा. कशी आहे? अज्ञान. आणि आपण कशात आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञान मुळीला खाली 4 कोंब फुटलेत. मी, तू, तुझं, माझं. मी, तू, तुझं, माझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोत. इकडली अक्की इकीन. तू जिरीन. तू जिरावली नाही ना. मी म्हणा. कोणती मुळे? अज्ञान. सासूचं सुनाचं भांडण झालं ना. सून म्हणती भूक भूक. तुला काय भुकायचं? भूक. मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. आणि मग मी पाहते. नवी नवरी पाहिली महिला म्हणलं नवी नवरी. यंदा लय नवरी आल्या. यंदा भाद्रपदात लग्न चालू आहे. मी म्हणतो महिना कोणता असू द्या लग्न करून टाका. मरू दे. ती बी ती पाहिजे नाही. पहाटी जमलं का तांबड्यात लगीन. थांबला तो मेलाच. नवी नवरी पाहिली ना महिला म्हणलं नवी नवरी. इथवर हिरव्या बांगड्या, इथवर तळपायाला मेहंदी, केसाला मेहंदी, इथल्या फटी चमकी, इथं वेगळा कलर, यामध्ये खाचत एक कलर, या भवयांना एक कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. काही वेळेस केस मोकळे आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. बरं का कोणत्या गुरुजी का होती काय व्याकरण शिकायला काय कळत नाही, पण सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा. कशा वैटीमध्ये ती पागलच आहे ती. एव्हा तेव्हा केव्हा. अय्या एव्हा केव्हा. अय्या वाव वाव. आणि येईन त्याच्या पाया पडती, येईन त्याच्या पाया पडती. 5-50 रुपये मिळा त्या पाया पडायचे. आणि ती सासू म्हणती जाऊ मोर बाई माझ्या पप्प्याचं उशिरा झालं बरं, पण काम लय भारी झालं बाई, वस्तू लई खास मिळाली बाई. मी तर डोळे मिटायलाच मोकळे झाले पहिल्या आठवड्यात. बरं का पहिल्या आठवड्यात
आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय काय सांगते आणि काय ऐकते आहे ते बरं आहे ग बाई आहे ते बरं आहे मा पप्प्या पार याडा झाला बाई माझ्या सपनात नव्हतं मा पप्प्या एवढा बिघडत पण पार कामातून गेला बाई आता 2-4 दिवसापासून तर हातरू नाही पप्प्याच टाकीतो आपलं तर डोक्यात बंद झालं मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं मा पप्प्याला काहीतरी म्हणा ना केलं अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता दुःख बांधवली हाय हा संसार दुःख बांधवले हाय हा संसार दुःख बांधवली हाय हा संसार दुःख बांधवली हाय हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा झाड वांज आहे मुळी बस फिट झालं आता मुळीला कोंब 4 हे खाली गेलं जमिनीत वर आलं खोड खोडाला आल्या फांद्या झाडाच्या वर काय येईल अरे मुळाच्या वर काय येईल खोड खोडाच्या वर काय येतील फांद्या आणि या अज्ञान झाडाला 12 फांद्या आहेत ऐका आता एक एक फांदी पटापटा 12च्या 12 ऐका पहिली फांदी काम एकाही वाक्यात इंद्र संपला काम चंद्राला डाग लागला काम रावणाचं काम झालं काम विश्वामित्राचं तप गेलं काम वालीचा प्राण गेला काम रावणाचं काम झालं काम विष्णूला डाग लागला काम शंकराला डाग लागला काम आणि तुमचं माझं वाटोळं झालं काम 6 पानाचा पेपर घ्या 3 पानं बलात्कार आहेत सध्या अडवले उडवले गाठवले भोकसले हनले पळवले फुस लावून पळवले फुस फुस आणि आम्हीच दाखवले बरं मुली इतक्या बिंडोक झाल्या सध्या महिला म्हणलं तुम्हाला राग येतो इंद्रिकेचा येऊ द्या शिवे द्या पुरी सध्या चांगल्या पोरांनो प्रेमच करीत नाही तुम्ही अभ्यास करा ह्या 4 वर्षात डॉक्टर इंजिनियर CA API PI अशा पोरांनो पुरी प्रेम करीत नाही पुरीने नुसता भंगार पोरांनो तडका उठवला भंगार थोडा गालात हसला मिशा काढल्या 2-4 इंग्रजी वाक्य बोलला पोर त्याला बी लागली आणि पोर काम काय करतंय हिरीवरच्या मोटरी चोरीत आहे पाईपलाईन खोलीत आहे लोकांच्या मोटरसायकली चोरीत आहे आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काही नट पाहते का त्या डोळ्यात हसण्यासारख्या लोकांना राग येतो कुशाल इंद्रिकेचा राग येतो लोकांना आज या 4 वर्षामध्ये अक्षरशः पुरीनी बाप रडवले आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत काय म्हणते तुमचं बोलत नाही आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो आम्ही बोलतो तर आम्ही घोडे खायचो लोकांशी आम्ही शिव्या खायचे आज अक्षरशः पुरी अल्पवयीन आहेत इतक्या मूर्ख पुरी आहेत एवढं काही समजत नाही आपल्याला जो आयुष्यात मध्ये बाप कधी रडला नाही तो बाप पुरीने या 4 वर्षात रडवलाय महाराज हे बा संपत्तीला किंमत नाही आहे संस्कृतीला किंमत आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळणार नाहीत काही गोष्टी परमार्थाचा ओलावा लागतो तेव्हा मिळतात घरांमध्ये परमार्थाचा ओलावा पाहिजे जो बाप कधी आयुष्य एकच मिनिटात ऐका जो बाप कधी आयुष्यात पुरीनं रडला नाही तो बाप पुरीने रडला बाप ज्या बापाला गरिबीमध्ये दिवस काढले तो रडला नाही पण पोरगी पळून गेल्यावर रडला आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या माझी मुलगी सापडून द्या माझा प्राण आहे पोलीस म्हणतो फक्त तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा मी मुलगी सापडून देईन पोलिसाने मुलगी सापडून आणली तर तो बाप पोलिसाच्या पाया पडला काय
पाया पडला, काय गरज आहे त्याला? पण काय गरज आहे, पण पडला. आणि पाया पडणारा बाप पोलिसाला म्हणला, मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने बुडेल, माझ्या काळ्या आईचा व्यवहार करेल. फक्त मुलीनं त्या मुलाचा नाच सोडावा. पोलिसाला सांगितलं, माझा बापच माझा दुश्मन आहे. आज बसलेल्या लोकांची चित्र आहेत एवढ्या खाली. बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही आणि वरून पुरी इंद्रिकरला शिवाय देत्या. प्यार क्या चीज है, इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेल्या तर बंगल्या पडून रोजाना जातात. बंगल्यात राहत होती, झक मारीत होती, बंगल्यातून पळून गेली आणि इळा घेऊन दुसऱ्याच्या गावात आणायला जाते. कुडून? बंगल्या पडून. आणि तो बाप रोज बंगल्यात पाहतोय. खरंय का खोटंय बोला? समजत नाही आपल्याला काही. आम्ही ठेका घेतला शिव्या खायचा. आज आयुष्यामध्ये बापाची मुलगी पळून गेली. काय राहिलं तुम्ही? आज 5 किलोमीटरमध्ये मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालंय. आणि पुरी इतक्या भिंडव झाल्यात का पुरी आपल्या पोरानं प्रेम सुद्धा करीत नाही. आता आपल्याकडचे प्रेम बंद झालं. इथून बाहेरच्या राज्यात गेम खेळत होती. पबजी, इंस्टाग्राम मेले का हे पोरं? आणि हे क्लिपा बिल्पा टाकणारे जे पोर आहेत नाही, मोबाईल बंद केले, हे मोबाईल वापरणारे जे पोर आहेत ना, या नालायकांचा धंदा आहे. धंदा आहे यांचा. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा, तो तिला व्हायरल करायचा, तिच्याकडे 5 लाख रुपये मागायचे आणि चांगले बाप ना कशातून काढून टाकायचे. हा धंदा आहे पोरांचा. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला ना. धंदा आहे ह्या नालायकांचा, धंदा. हे क्लिपा बिल्पा टाकणारे, फेसबुकचे पेज वापरणारे या पोरांनी धंदा काढलाय धर्म मातीत घालायचा. एखाद्या मुलीशी बोलायचं, तिचा फोटो काढायचा, तिला व्हायरल करायचा, तिच्याकडे 5 लाख मागायचे, ती पोरगी वापायची तशी वापरायची आणि आयुष्यातून उखडून टाकायची आणि तिचा बाप डॅमेज करायचा. हा धंदा आहे. तुमचं काय मत आहे? आणि पोरींना लाजा नाही. पोरानं फोन मागितला का तिला, पोरानं हॉटेलला नेलं का गेली. लाजच नाही ना, लाजत नाही. पोरानं मोबाईल दिला, मागितला, देऊन टाकला. पोरानं बॅलन्स टाकला, घेतला. पोरानं गाडीवर बसवलं, नेलं आणि वरून बोबाटा काय, मोबाईल बंद करे दे, काढून घेतो. द्याल कामाला लावून मला, माझ्या हाय तेच लपडे मिटानं. मी मेलोच मिटणार माझे लपडे मला. आणि वरून बातमी कशी माहिती पेपरला, फुस लावून पळवले. आम्हीच दाखवलं. तुम्हाला प्रयोग दाखवतो इथल्या इथं. सरळ बसेल तुम्ही 4 जण. हे बरे तुम्ही 4 जण सरळ बसा, 5 जण बैठे बैठे. सावध. हे सावधान आहे का? रिलॅक्स. सावध. आता हे तुम्ही 5-6 जण आणि तुम्ही 2-3 जण. सावधान आहे. सावध. रिलॅक्स. सावध. आणि आता तुम्ही एवढ्या पोरांनी उत्तर द्यायचं. तुम्हाला प्रयोग दाखवतो इथं. घाबरायचं नाही. पोरांना अशी तक्रार आहे का, बरेचशा पोरींची अशी तक्रार आहे का त्याने मला फुस लावून पळवले. कोणाची तक्रार आहे? आवाज कमी येतोय. मुलीची. पोराने मला फुस लावली आणि लग्नाचे आमिष दाखवले आणि मला फुस लावून, जोरात बोला, फुस लावून पळवले. आता उत्तर द्या पोरानं. गाडीवर बसला तो पोरगा आहे. गाडी चालवायला कोण आहे? अरे जोरात बोला ना. पोरगा. मागं कोण बसली? पोरगी. घाबरू नका. ती बसली का त्यानं बसवली? घ्या. आता हे मी बोललो असतो तर माझा गेमच केला असता तुम्ही. हां, यांचं काय वाकडं करणार तुम्ही? ती बसली का त्यानं बसवली? जोरात बोला. ती बसली. करेक्ट. बरं, तिनं त्याला नादी लावलंय का त्याने तिला? तिनं त्याला. बरं, तिनं मेसेज चांगला होता का त्यानं? घ्या. एवढंच आहे. तिनं म्हणते. तुला आलतं काय एखादा? आपले दिवस बोगस गेले रे, बोगस गेले. ही स्थिती आहे. आणि याला कोण आहे? येडका मदान केवळ पंचानन. कामाजी कोतवाल याने नाक विने बहुता
गामाजी कोतवाल याने नागविले बहुता हात वाचवता तर हाना हाना अरे हराची आबरू घेता भैया आत्ताशी पहिली फांदी झाली काम 12 आहेत दुसरी फांदी क्रोध राग राग आणि पाया पडून सांगतो राग आकळा येडेवाणी करू नका 2 भावांची शेतीच्या बांधावरून मारामारी झाली एक मेला आणि एक आत गेला वावर कोण नांगरायचं मेला तो उठणार नाही आणि आत गेला तो बाहेर आता एखाद्याला म्हणलं तुला 5 लाख देतो इंद्रिकर भोकस तो बघशील इंद्रिकर मध्ये आहे का एक झापडीचा गडी नाही पण ते 5 लाख खर्चायचे कवा दोघांची मारामारी झाली दोघं पोलीस स्टेशनला गेले पोलिसांना दोघांच्या एक कानफडीत दिली 50-50 हजार घेतले म्हणला परत असं करू नका आता एक कानफडीत केवढ्याला बसली खून करायला काय दुपार लागत नाही मर्डर करायला काय दुपार लागत नाही बलात्कार करायला बऱ्या बलात्कार करायला काय दुपार लागत नाही राग का हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महिला मंडळ एक अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात हे रागामध्ये माणसं पुरी तोडतात विचार करा तोडायची आहे मुलगी जिवंत पोरगी ऐकत नाही ना गाडीवर डोंगरावर न्यायची तिच्या डोक्यात दगड घालायचा दगडाने मुलगी मारायची आणि ठेसायची आहे ओळखू येऊ नये म्हणून तू मुलगी ठेसायची आणि ती गुणीत घालून फेकून द्यायची पोलीस खातं शोध लावतो तो भाग वेगळा इथं कापूर जर जळाला तर माणसं टाकून देतात चहा गरम असला तर माणसं बशीनं पेतात आज जिवंत माणसं तोडायचे आहेत हे दोघंच काम करतात फक्त काम आणि क्रोध काम आणि क्रोध मग तो आपलंच उदाहरण ना 3 महिन्यापूर्वीचं क्लास 1 मुलीची हत्या झाली क्रोध पेठेत पोरगा पोरीच्या मागं कोयता घेऊन लागला क्रोध आणि राग आकळा आणि हीच सुरेश भाऊंना खरी श्रद्धांजली होईल 2 मिनिटाचा राग आणि आता सध्या मारामारीची कारणं काय माहिती का डिफर का दिला लाईट का दिली गाळ का उडवला आले मारामारी हो अरे थोडा संयम धरा संयम धरा 1 काम 2 क्रोध 3 लोभ 4 मद 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 मोटरसायकलवर चालला कुत्र्याला लाथ आली पोरीला पाहिलं मोकळ्याचा आवाज काढेल सध्या मद इतका बेकार झालाय दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनातला आनंद लुटता आला नाही असं बेवड्यांचं म्हणणं आहे आणि 100 लोकांमध्ये 91 लोक दारू पितात 91 आणि 18 ते 22 तर टोटल दारू पितात टोटल मिशन आहेत अशी एवढी दारू आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका या मदापायी वाटोळं झालं या 4 वर्षात तुम्हाला राग येईल महाराज 10व्याला जायची सुद्धा लाज वाटते आज 22 आणि 23 वर्षाच्या पोरांना मरायचं कोणत्या ओव्या घ्यायच्या 10व्याला 10व्याच्या प्रवचनाला ओवी कुठे ज्ञानेश्वरी दारुड्याच्या रविवार कॉलेजला सुट्टी असली का पैसे आहेतच 7-70 हजाराची पल्सर आहेत 2-4 मित्र बोकांडी घ्यायचे चालले डोंगर फिरायला कपडे काढायचे उतरा पाण्यात आंघोळीला लोक म्हणतात पाणी खोले मी नदीच्या कडाला जाल मला ये नाही मला शिकतो का गेला वाहून काही ओवी कुठे त्याच्या 10व्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं कोणती ओवी आहे मला ओव्या तरी सांगा तुम्ही अक्षरशः या 4 वर्षामध्ये बाप जिवंत आहे मुलगा गेलाय इतक्या वाईट परिस्थिती झाल्यात पहिली फांदी काम नावं सांगतो म्हणजे मला पुढे सरकायला पहिली फांदी काम दुसरी फांदी क्रोध तिसरी फांदी लोभ चौथी फांदी मद 5वी फांदी मत्सर आणि 6वी फांदी अहंकार किती झाल्या 6 आता 6 राहिल्या आशा इच्छा
आणि 7वी 8वी फांदीत इतकी नंगाटे वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाई वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाई तिचा हनुन मोडा बापारी तिचा हनुन मोडा बापारी वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाई वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाई अंकार आशा इच्छा वासना तृष्णा मनस्ना तितिक्षा 6 6 12. आता 3 वाक्य ऐकायचे म्हणजे पहिला मुद्दा संपेल. अज्ञानाची मुळी तोडा. त्या पक्षाचा आहे तो त्या साहेबाचा आहे तो त्याचं काम करतो हे डोक्यातून काढून टाका आणि सुरेश भाऊंना श्रद्धांजली म्हणून धर्मासाठी एकत्र या. आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आता कीर्तनं कमी करायची आहेत पण धर्म जास्त टिकवायचा आहे. कारण 30 वर्ष आपण कीर्तनं केली पण आता धर्मासाठी थोडं जगावं लागेल. तुमचं काय मत आहे? आता संकट माणसावर नाहीत धर्मावर आहे. आणि तुमच्यात माझ्यात भांडण नको. तुम्ही आणि मी एकत्रच पाहिजे तरच धर्म वाचेल. पुढे सांगा पक्ष नंतर नेता नंतर धर्म पहिला. धर्माची